नमस्कार रसिक हो. मनस्पर्शी यूट्यूब कविता रसग्रहण या चॅनलच्या कवितेचं पान या सदरात मी अरुणा मुल्हेरकर, मिशिगन, अमेरिका, आज आपल्यापुढे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता या कवितेचं अभिवाचन आणि त्या कवितेचं रसग्रहण आपल्यापुढे सादर करणार आहे. कविता. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायचं नसतं. चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचं होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे, म्हणून मला जगायला आवडतं. कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता वाचली आणि मी जरा अंतर्मुख झाले. माणसाचं आयुष्य म्हटलं तर विषय गहन आहे आणि म्हटलं तर अगदी साधा सोपा सरळ आहे. थोडक्यात ज्या रंगाचा चष्मा आपण डोळ्यावर चढवला असेल त्याप्रमाणेच आपल्याला जीवनाचे रंग दिसतील. कवितेच्या पहिल्या 2 ओळीतच पाडगावकर काय सांगतात? तर आयुष्य हे विधात्याच्या, निर्मात्याच्या वहीतलं एक पान आहे. पण त्या पानावर काही लिहायचं की ते रिकामं कोरस ठेवायचं, हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. अगदी साध्या ओळी, परंतु फार मोठं तत्वज्ञान यात दडलेलं आहे. जन्माला घालणं हे विधात्याचं काम. पण एकदा का या जगात माणसाचा जन्म झाला की ते जगणं सुंदर कसं करायचं, हे सर्वस्वी त्या माणसाच्याच हातात आहे. पहिलं पान जन्म आणि शेवटचं पान मृत्यू, ही 2 पानं आपल्या हातात नाहीत. परंतु मधली सर्व पानं ही सर्वस्वी आपलीच आहेत. ती आपण आपल्या एक एक बऱ्या वाईट कृतीने भरायची आहेत. आणि तेच आहे आयुष्य. होणाऱ्या चुकांना पाडगावकर म्हणतात टाळायचं नसतं. टू अर इज ह्युमन अशी इंग्रजीत म्हण आहे. माणूस आहे, त्याच्या हातून चुका होणारच. पण पुन्हा पुन्हा एकच चूक करायची नसते. अशा चुका टाळायच्या असतात. एकदा चूक झाली तर ती विसरायची नाही. चूक कशी झाली, का झाली, याचा विचार करून ती पुन्हा कशी होणार नाही याकडे लक्ष द्यायचं असतं. ज्या घरात जन्म होतो त्या घरातील एक एक माणसांशी जन्माला येणाऱ्याचं नातं निर्माण होतं. तो आईबापाचा मुलगा असतो, मुलगी असते, भाऊ असते, बहीण असतो, भाऊ असतो, बहीण असते, आजी आजोबांचं नातवंड असतं. मोठे झाल्यावर मित्र मैत्रीण असे नात्याचे बंध वाढत जातात. पाडगावकर सांगतात, अशी नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. माणूस जन्माला एकट्याने येतो,
जातानाही एकटाच जातो, परंतु तो अनेकांचा होऊन जातो आणि तीच आयुष्यातली सुंदरता आहे. येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. कवी या कडव्यात माणसाच्या नशिबावर लिहितात. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं. या ओळीतून पाडगावकरांना असं सांगायचं आहे की आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. काही गोष्टी मनासारख्या होतात तर काही होत नाहीत. अशा वेळी आपण आपल्या नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. हे चुकीचं आहे, कारण यात फार मोठं गीतातत्व आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला फळं मिळत असतात, ज्याला आपण पूर्वसंचित म्हणतो. काही वाईट कर्माची फळं प्रत्येकाला त्या त्या जन्मीच भोगावी लागतात. म्हणून नशिबाला कोणीही दोष देऊ नये. प्राप्त परिस्थितीतील आनंद घेत ज्याने त्याने जगावं. मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. सकारात्मक जीवन जगण्याचा आनंद या ओळीतून कविवर्यांना दाखवायचा आहे असं वाटतं. आता कवितेचं अंतिम कडवं विचार करण्यासारखंच आहे. आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडतं. आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडतं. माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून जगायला आवडतं. या 4 ओळीत फार मोठं आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. आयुष्यात पडणं, रडणं, चुकणं अशा गोष्टी होतच राहणार, परंतु तुम्ही म्हणजे ईश्वरी शक्ती या सगळ्या नकारात्मक गोष्टीतून माणसाला तारून नेणारच याची खात्री असल्यामुळे जगणं सुंदर झालं आहे. आणि यासाठी प्रत्येकाला जगायला आवडतं. अत्यंत साध्या भाषेतील मुक्त छंदातील ही थोडीशी गद्यात्मकच कविता असली तरी ती वाचताना मनाला एक प्रकारची उभारी मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते. माणसाचं आयुष्य ही एक दीर्घ कविताच आहे याचा प्रत्यय येतो आणि म्हणूनच या कवितेचं कविता हे शीर्षक सार्थ वाटतं. माझं हे रसग्रहण रसिक हो आपल्याला जर आवडलं असल्यास कवितेचं पान या मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा. आपले अमूल्य अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.